सध्या काय झालं, मी सकाळी घरी होतो, फिर्याद द्यायला आलो मी सध्या पोलीस स्टेशनला. माझ्यावर सकाळी काम करत असून थोडं फायरिंग झाली घरावर. थोडासा वाद आहे ती. आता जर मी इथं पूर्ण सांगत बसलो तर माझ्या पुढे बी जीवनाला धोका आहे त्याच्यापासून. त्याचं फायरिंग करणाऱ्याचं नाव गणेश पंडित चव्हाण असे आहे. तो तुमचा नातेवाईकाचा आहे का आणि कशामुळे केला असं आहे वाटतं तुम्हाला? सध्या तीच चालू आहे चौकशी. त्याला आल्यास आता तक्रार दाखल झाल्यास बघू पुढे. काय फिर्याद नोंद दिलेली आहे तुम्ही पोलिसांमध्ये? तक्रार काय? फिर्याद म्हणजे सकाळी फायरिंग झाली, तीच फिर्याद दिलेली आहे. थोडक्यात गोळी लागता वाचली मला. काय नेमका घटनाक्रम कसा होता? कसा म्हणजे तुला कशी गोळी तिकडून आणली, कसा आला तो? सकाळी ती दरवाजा उघडून गेट उघडून मध्ये आला, चॅनल गेटच्या मध्ये आला. नंतर मग तिथं त्यानं दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्यानंतर त्यानं बाहेर या असं तसं धमकी दिली. मग मी बाहेर गेलो. घरच्याला तिथून बाजूला केलं पहिले सुरू. मग अचानकच मी खिडकी लावायला गेलो, पडदा अलीकड करायला गेलो जरा, आणि तेवढ्यातच त्यानं बंदूक काढून माझ्यावर फायर केली. ती थोडक्यात वाचली, मला लागली नाही गोळी, पण थोडक्यात वाचली आणि ती सोफ्याला लागली गोळी. काय नुकसान वगैरे तिथं काही? हो, नुकसान खिडकी वगैरे थोडंसं गनशॉटचे तिथंही. तुमचा नातेवाईकच आहे का तो? आहे नातेवाईकातलाच, पण धमक्या वगैरे देतो, जीव मारण्याच्या धमक्या देतो. म्हणजे काय वाद वगैरे आहे का काय प्रॉपर्टीचं? थोडासा तसा बी तशा ह्याच्यात थोडासा